स्वादिष्ट किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आज आपण मेथीची ताकपीठ लावून भाजी करणार आहे। त्यासाठी ही मेथीची अर्धी जोडी घेतलेली मी आणि ती स्वच्छ धुवून घेतली। चमचाभर डाळ, हरभऱ्याची डाळ आणि चमचाभर दाणे 15-20 मिनिटे झाले भिजत घातलेले होते। आता मी ही भाजी चिरून घेते आणि चिरून नंतर कुकरला लावायची आपल्याला। मी एकीकडे कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं। आता आपली मेथी पण चिरून झालेली आहे। तर आता मेथीमध्ये डाळ आणि दाणे घालते। भाजी बुडेल इतपत पाणी घालते। आता ते कुकरमध्ये ठेवते। या भाजीच्या सोबत आपल्याला इंद्रायणी तांदळाचा भात खूप छान लागतो, म्हणून मी आज भात पण लावलेला आहे। कुकर लावून याच्या 3 शिट्ट्या होऊ देऊ आपण। चला आता आपल्या कुकरची वाफ पण गेलेली आहे, 3 शिट्ट्या झालेल्या आहेत। मस्त झालेला आहे, भात पण छान झाला। आता ही भाजी थंड करायला ठेवू आपण। भाजी आत्ताच कुकर मधून काढलेली आहे, तर खूप गरम आहे आणि हे पाणी सुद्धा गरम आहे। त्यात जर आपण बेसन पीठ लावलं तर त्याचे गोळे होतील, म्हणून आता ते थोडी थंड होऊ देऊ। एकसारखी करून घेऊ तिला आपण। आता गरम याच्यात ती एकसारखी लवकर होते। आता आपण फोडणीचं साहित्य पाहू। त्यासाठी मी तेल घेतलेलं आहे, मोहरी, लसूण, हिंग, हळद आणि तिखट आणि भाजीला लावण्यासाठी पीठ, बेसन पीठ आणि ताक हे आता लावायचं आपल्याला भाजीला। भाजीतलं थोडी थंड झालेली आहे, तर आता आपण भाजीला ताक आणि पीठ लावायला घेऊ। बघा हे वाटीभर ताक घेतलेलं आहे। खूप आंबटही नव्हतं आणि खूप मवाळ पण नाही, असं ताक आहे। अर्धी वाटी टाकते। आता ते ताकाचं आंबट प्रमाणे आंबट कसं आहे ते बघून तुम्ही टाकू शकता। आणि 1 चमचा भरून बेसन पीठ टाकते। वाटलं ढवळून घ्यायचं आणि वाटलं तर परत टाकायचं, कारण ही शिजल्यावरती घट्ट होते ही भाजी। अजून लावते। आता भांड तापलेलं आहे आपलं, त्याच्यात आपण तेल टाकू। मोहरी टाकते। मोहरी चांगली तडतडलेली आहे, त्याच्यात आता लसूणाची पाकळ्या टाकते। लसूण छान होईल, लालसर होऊ द्यायचा। या भाजीला खरोखर लसणाची चव छान लागते। चांगला लालसर झालेला आहे। आता त्याच्यात हिंग टाकू। गॅस बंद करून द्यायचं, लागलं तर जास्त तापलं। हळद आणि खूप तिखट नसते ही भाजी, मी अगदी थोडंसं नॉमिनल तिखट टाकते। मिरची पावडर आणि त्याच्यात आता आपण भाजी टाकून घेऊ। पुन्हा एकदा गॅस चवीनुसार मीठ घालू आता आपण। याच्यात तुम्ही लाल मिरची सुद्धा टाकू शकता फोडणीला। आता छान या भाजीला 1 उकळ येऊ देऊ आपण। बघा भाजी किती छान उकळलेली आहे। आपण डाळ दाणे तर भिजतही घातले होते 15-20 मिनिटं, त्याच्यानंतर कुकरमध्ये पण शिजलेले आहे। भाजी तर उकडूनच घेतली आणि आता पीठ पण छान शिजलेलं आहे, त्याच्यामुळे आता आपली भाजी
पूर्णपणे तयार आहे। आता आपण भातासोबत खायला घेऊ। चला, ताकपीठ लावलेली मेथीची भाजी आणि भात तुम्ही पण करून पहा आणि मला कमेंट मध्ये कळवा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।